आणि आता बातम्या पाहूया टॉप 9 निवडणूक रणधुमाळी। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेस 70 तर ठाकरे गट 55 जागांवर निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती। तर इतर जागा वंचित आणि रासप यांना सोडल्या जाणार। नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मवियाकडे निवडणुका एकत्र लढण्यासाठी प्रस्ताव। महायुतीत राष्ट्रवादीला घेण्यासंदर्भात अद्याप निर्णय नाही, त्यामुळे मवियासोबत लढण्याचा प्रस्ताव, या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेणार, ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांची माहिती। नागपुरात काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीला आणि ठाकरे सेनेला प्रत्येकी 10 जागा देण्यास तयार। 151 जागांपैकी प्रत्येकी 10 जागा देण्याची तयारी। ठाकरेंनी त्यांच्या 10 जागांपैकीच काही जागा मनसेला द्याव्या, काँग्रेसची भूमिका। नागपूर महापालिकेसाठी काँग्रेसकडून 125 तिकीट फायनल। नागपूरमधील 90% जागांवर एकाच उमेदवाराचं नाव निश्चित करण्यात आलं। पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेकडून अद्याप आघाडीचा निर्णय नाही। पनवेल महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार। भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र। आघाडीचा जागा वाटपांचा तिढाही सुटला। शेतकरी कामगार पक्ष 40 तर इतर जागा मित्र पक्षांना। पनवेल महापालिकेत 78 जागा। अमरावती महापालिकेत भाजप, सेना, युवा स्वाभिमान पक्षाच्या युतीचा जागा वाटपाचा तिढा कायम। शिवसेनेकडून 45 जागांचा प्रस्ताव। भाजप किती जागा देणार ते अस्पष्ट। सध्या मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांना 7.5 आहे, पण महानगरपालिका निवडणुकीत महायुतीलाच यश मिळणार असं भाकीत ज्योतिषाचार्य अनिल वैद्य यांचं। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्या नंबरवर राहतील असंही अनिल वैद्य यांचं भाकीत। अजित पवार म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणा, या दोघांच्या पत्रिकेमध्ये सध्या 7.5 चालू आहे शनीची। मनापाच्या ज्या निवडणुका होतात आहे त्यात महायुतीला नक्कीच यश मिळणार आहे देवेंद्रच्या नेतृत्वाखाली। प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे एकच निष्ठावंत आहेत का? रुपाली पाटील यांचा सवाल। प्रशांत जगताप यांनी चुकीचा निर्णय घेतला। प्रशांत जगताप अजित पवारांच्या कृपेने महापौर झाले, रुपाली पाटील यांची टीका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकच निष्ठावंत आहेत का? पक्ष चालवायचा आहे, संघटना चालवायची आहे, पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आदेश मानले पाहिजे। मी तर प्रशांत भाऊने फार मोठी चूक केली अशी एक कार्यकर्ता बहीण म्हणून म्हणेल। 27 गावांचा कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय। स्वतंत्र नगरपालिकेची मागणी फेटाळल्यानं सर्वपक्षीय संघर्ष समिती आक्रमक। सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुकांना निवडणुकीपासून दूर राहण्याचं आवाहन।